आणि यानंतर आपण वळणार आहोत आज गाजलेल्या दुसऱ्या राजकीय विषयाकडे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। सध्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही आणि त्यावरनं विरोधक सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करतायत। मात्र यात दररोज वेगवेगळी ट्विस्ट सुद्धा येताना दिसतायत। काल भास्कर जाधवांच्या ऐवजी आदित्य ठाकरेंचं नाव फ्लोट झालं होतं, तर आज विजय वडेट्टीवारांचं। आणि आता यामागे भाजपची खेळी असल्याची चर्चा सुद्धा विरोधकांनी छेडलेली आहे। नेमकं काय घडलंय, नियम काय, संकेत काय आहेत हेही बघणार आहोत। पण त्याआधी आपण या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न बघायला जाऊया झिरोवरच्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, विधिमंडळाचे संकेत पाळून विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडला गेला पाहिजे असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत, अजूनही तुम्ही उत्तर देऊ शकता। हे सरकार आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे। अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही रिक्त तर हे सरकार आल्यापासूनच म्हणजे गेल्या वर्षभरापासून विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे। अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपदही रिकामं आहे। विरोधकांनी विधानसभेमध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या सतेज पाटील यांची नावं दिली आहेत। मात्र यात भाजपने एक नवीनच खेळी खेळल्याचं सांगितलं जातंय, कारण या दोन्ही नावांना भाजपचा विरोध आहे म्हणे। भास्कर जाधव शिवसेनेलाही विरोधी पक्षनेतेपदी नकोयत, त्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद द्यायचं आणि विधानसभेत काँग्रेसला असा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली आहे। त्यासाठी अनिल परब आणि विजय वडेट्टीवार यांचं नावही पुढे केलं गेलंय। विरोधकांनी मात्र याला बळी न पडता जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाचा आग्रह कायम ठेवल्याचं समजतंय। विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपची खेळी आहे असा आरोप एका ज्येष्ठ नेत्यानं एबीपी माझाशी बोलताना केलाय। ना आता मला माहित नाही चर्चा कुठून आली, काय आली। माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही, मी कोणाला भेटलो पण नाही। आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती। आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये। त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती की अध्यक्षांना तो निर्णय घ्यायला सांगावा म्हणून। पण त्यामध्ये माझ्या नावाचा कुठेही त्यामध्ये उल्लेख नव्हता। ही कुठून गुगली आली आणि काय आहे हे मला माहीत नाही। खरं तर आपल्या राज्याला विरोधी पक्षनेतेपदाची मोठी परंपरा आहे। गणपतराव देशमुखांपासून ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेकांनी हे पद गाजवलं। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळात याच पदावरनं सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं होतं। मात्र 10% आमदार कोणत्याही विरोधी पक्षाकडे नसल्यामुळे घटनेनुसार विरोधी पक्षनेतेपद मागता येत नाही। मात्र संकेत पाळून विरोधकांनी सुचवलेल्या नावांवरती विचार केला जावा असं सर्वसाधारण मत मांडलं जात आहे। माजी सनदी अधिकारी अनंत कळसे यांनी या संदर्भात काय म्हटलंय आपण ऐकूया। भास्कर जाधव साहेब म्हणतात त्याप्रमाणे 10% एखाद्या पक्षाला, पक्षाच्या नेत्याला सदस्य संख्या असेल की म्हणजे त्याच्यामध्ये किमान कोरम असावा, तर ते मॅन्डेटरी आहे। आणि 20 पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे किंवा इतर संसदीय प्रथा परंपरेप्रमाणे ही 10%ची अट ठेवलेली आहे। आणि एखाद्या पक्षाला जर 10% सदस्य संख्या असेल तर तो शासनाच्या विरोधी असेल तर त्याला विरोधी पक्षनेता म्हणून क्लेम करता येतो। आणि हे निवडण्याचे संपूर्ण अधिकार मात्र
माननीय अध्यक्ष विधानसभा, माननीय सभापती विधान परिषद यांचे असतात. तर त्याप्रमाणे त्यांनी जाधव साहेबांनी पत्र दिलेलं आहे. तर यावर लवकरात लवकर निर्णय होईल असं मला वाटतं. यानंतर झिरो आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत आमच्या दुसऱ्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा कौल. पाहत रहा एबीपी माझा.